होण्यासाठी थोडीशी अडचण येत होती, म्हणजे समजायला थोडीशी अडचण येत होती. म्हणून त्या विद्यार्थ्यांना मी हे प्रश्न पुन्हा समजून सांगितले आणि त्यांच्या मनातल्या ज्या पण अडचणी आहे या दूर करण्याचा प्रयत्न केला. मग मी त्यांना हे प्रश्न शिकवत असताना त्यांची जी अडचण होती की त्यांना असं समजत नव्हतं की सर एची जी आपण किंमत आहे ही 4 घ्यायची का बीची किंमत 5 घ्यायची, हे त्यांचं कन्फ्युजन होतं. आणि त्या किमतीवरून आपण हे इक्वेशन कसं ठरवायला पाहिजे यामध्ये त्यांना समजत नव्हतं किंवा त्यांच्यामध्ये थोडासा संभ्रम होता. मग हा संभ्रम दूर करण्यासाठी मी त्यांना हे प्रश्न समजून सांगितले. मग माझ्या लक्षात आलं की नाही, आपली एक यूट्यूबवरचे पण स्टुडंट आहे, त्यांनासुद्धा हे प्रश्न यायला पाहिजे, म्हणून मी हा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा घेत आहो. तर मुलांना बघा, ह्या टाईपमध्ये आपल्याला जो कन्फ्युजन आहे हे तुम्हाला मी प्रश्नामध्ये बेसिक कॉन्सेप्ट समजून सांगून हे पूर्ण दूर करतो. त्यानंतर बघा 8चा जो घात आहे x अधिक 1 आहे आणि बरोबर 64 आहे, तर 3चा घात 2x अधिक 1 हे किंमत किती होणार, यावरचे सुद्धा प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. अशा महत्त्वाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशनसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला नक्की लाईक करसान आणि शेअर करसान. त्याचबरोबर मुलांना आपण बघितलं 2023मध्ये महाराष्ट्रात सर्व एक्झाम ऑनलाईन पद्धतीने होत आहे. मग परीक्षा ऑनलाईन असेल तर आपला सरावसुद्धा ऑनलाईन असण्यासाठी मी माझ्या क्लासेसमध्ये म्हणजे माझ्या जे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे यवतमाळ या शहरामध्ये, इथे बघितलं मुलांना तर आपण एक ऑनलाईन एक्झाम सेंटर सुरू केलेलं आहे. म्हणजे माझ्या क्लासमधले जे पण विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांचा यापूर्वी 2023 पूर्वी जो सराव प्रश्न राहत होते, म्हणजे आपण सराव टेस्ट घेत होतो शनिवारी किंवा रविवारी किंवा परीक्षेच्या आधी. मग हे जे सराव टेस्ट आहे मुलांना, हे सराव टेस्ट आता आपण ऑफलाईन म्हणजे पेन आणि पेपरवर न घेता हे जो सराव आहे हा आपण आपल्या कम्प्युटर सेंटरमध्ये घेता. या कम्प्युटर सेंटरमध्ये असे कम्प्युटर आहे, या कम्प्युटरमध्ये सर्व विषयांच्या टेस्ट आहे. तुम्हाला कोणती पण टेस्ट कोणत्या पण वेळी देता येणार. ही टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला कोणते प्रश्न राईट आले, कोणते प्रश्न रॉंग आले, किती प्रश्न तुम्ही सोडून दिले, याचा सर्व रिझल्ट तुम्हाला इथे दिसून येणार. मग या टेस्ट देण्याचा फायदा काय, तर मुलांना आपण सराव कशासाठी करतो, तर परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न कमी वेळामध्ये सोडवण्यासाठी. म्हणजे आता परीक्षा आपली ऑनलाईन होत आहे तर आपल्याला या कम्प्युटरवरचे जे प्रश्न आहे हे वाचण्याचा सुद्धा आपल्याला सराव करावा लागणार, जेणेकरून परीक्षेमध्ये आपण जास्त प्रश्न आपण अटेम्प्ट करू शकू. या उद्देशाने हे एक्झाम सेंटर सुरू केलेलं आहे. हे एक्झाम सेंटर यवतमाळ या शहरामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. पण अशाच टाईपचं सेंटर आपल्याला महाराष्ट्रातील बाकी शहरामध्ये बाकी गावामध्ये आपल्याला सुरू करायचं आहे. तर त्यासाठी मुलांना जे पण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक आहे, म्हणजे त्यांचं एक मार्गदर्शन केंद्र असेल त्यांच्या आल्या शहरामध्ये, पण त्यांना पण वाटते की त्या गावातल्या किंवा त्यांच्या क्लासेसमधल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन एक्झामचा सराव हा सुद्धा एखाद्या कम्प्युटरवरच बसून त्यांना सराव करता यावा. अशा विद्यार्थ्यांनी किंवा अशा ज्या संबंधित शिक्षकांनी मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात. त्याचबरोबर काही विद्यार्थी असणार की त्यांना आपल्याला रोजगार मिळवायचा असेल, त्यासाठी तुम्ही आपलं एक ऑनलाईन एक्झाम सेंटर तुम्ही सुरू करू शकता. त्यासाठी तुम्हाला एक सॉफ्टवेअरची गरज आहे, ते सॉफ्टवेअर मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं तर तुम्ही सुद्धा एक रोजगार इथे उपलब्ध करू शकतात. अशा विद्यार्थीसुद्धा तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात. ओके, चला आता आपल्या व्हिडिओकडे जाऊ. व्हिडिओमध्ये दिलेलं बघा, ए भागेला बी बरोबर 4 भागेला 5, बी भागेला सी 15 भागेला 16. तर बघा सीचा वर्ग वजा एचा वर्ग भागेला सीचा वर्ग अधिक एचा वर्ग म्हटलेला आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे मुलांना की आपल्याला ए भागेला बी म्हणजे याचा अर्थ ए बरोबर 4 नाही होणार, त्याचबरोबर सी बरोबर बघितलं तर 16 होणार नाही. कारण हे बघितलं तर आपल्याला रेशो या फॉर्मेटमध्ये दिलेला आहे. तर आपण बघितलं असं मुलांना, रेशोमध्ये जेव्हा आपण 2 रेशोला एकत्र करतो तेव्हा आपण काय करतो, गुणाकार. जसं ए भागेला बी आहे गुणेला बी भागेला सी. मग आपण डावीकडं अक्षरं घेतले तर आपल्याला उजवीकडे सुद्धा आपण अंक घेऊ, म्हणजे 4 भागेला 5 गुणेला 15 भागेला 16. इथपर्यंत ठीक आहे. आता पुढची गोष्ट लक्षात ठेव की हा बी बी का होणार, कॅन्सल, म्हणजे उरला किती, ए भागेला सी बरोबर हा 4 1 4 4 चौक 16 5 1 5 5 त्रिक 15, म्हणजे इथे उरलं किती, 3 4, म्हणजे ए भागेला सी बरोबर किती आहे, 3 4. मग आता आपलं जे इक्वेशन आहे त्याखाली लक्ष द्यायचं. जसं बघा मुलांना आपल्याकडं ए वजा
ए बी असेल तर इथून आपण बघितलं तर ए आपण कॉमन काढला तर हे काय होणार ए वजा बी भागेला किती येतो ए. आता याच बेसिक कॉन्सेप्टवरून आता हा प्रश्न आपण सॉल्व करू. आपल्याकडे बघा ए भागेला सीची किंमत आहे म्हणून बघितलं तर मी या सुरुवातीला सी कॉमन काढतो अंशामधून तर हे ए एक वजा ए स्क्वेअर वजा किती सी स्क्वेअर. त्याचबरोबर मी छेदामधला सी कॉमन काढतो तर उरणार किती ए अधिक नंतर बघितलं तर ए स्क्वेअर भागेला सी स्क्वेअर नंतर हा सी सी काय होणार कॅन्सल. मग हा ए वजा आपल्याकडे बघा ए भागेला सी 3 भागेला 4 आहे पण इथं ए स्क्वेअर म्हणजे 3चा वर्ग 9 त्यानंतर 4चा वर्ग 16. त्याचबरोबर बघितलं तर इथे पण 1 अधिक एचा वर्ग किती 9 बीचा वर्ग 16. आता आपल्याला हिला सॉल्व करायचं आहे. सॉल्व करण्यासाठी आपण कसा करतो तो बघा मुलांनो अशा टाईपचं जेव्हा असणार म्हणजे अशा टाईपचं इक्वेशन असेल तर एक लक्ष ठेवायचं ए वजा बी सी भागेला बी असेल तर आपण काय करतो तिरपा गुणाकार म्हणजे ए बी वजा सी भागेला किती करतो बी म्हणजे तिरपा गुणाकार. मग इथे पण सुद्धा आपण काय करू तिरपा गुणाकार तर मग बघितलं तर 16 वजा 9 म्हणजे किती येणार 5 भागेला किती होणार 16 बरोबर आहे. तर म्हणजे अंशामध्ये आपण बघितलं तर किती होणार आपण 5 नाही येणार 7 येणार. 16 मधून 9 गेले तर उरले किती 7 मी तिथे 5 म्हटलं होतं. त्यानंतर हे 7 भागेला किती होणार 16. त्याचबरोबर यांची आपण बेरीज केली 16 अधिक 9 तर 16 अधिक 9 म्हणजे किती होणार तर 16 9 किती 25 भागेला किती 16 म्हणजे हे किती झालं 25 भागेला किती 16. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा जे मी हे रूल लिहून देतो त्याकडे लक्ष राहू द्या मुलांना. जेव्हा बघितलं ए भागेला बी असेल भागेला सी भागेला डी असेल तर याला आपण कसं लिहितो ए भागेला बी गुणेला याचं काय होते उलटा छेदातली संख्या अंशात अंश छेदात म्हणजे हे किती होते डी भागेला सी. ओके आता आपण बघा मुलांना याला कसं लिहिता येणार तर हे 7 भागेला 16 गुणेला 16 भागेला 25 16 16 काय होणार कॅन्सल 7 भागेला 25 म्हणजे याचं उत्तर किती असणार 7 भागेला 25. तुम्ही याचं उत्तर एची व्हॅल्यू 3 आणि सीची व्हॅल्यू 4 घेतली तर हे उत्तर चुकणार. तर असे प्रश्न थोडंसं लक्ष राहू द्या. पुढचा प्रश्न घेऊ काळजीपूर्वक लक्ष द्या. पुढचा प्रश्न दिलेला बघा 8चा घात x अधिक 1 बरोबर किती आहे 64. तर मग 3चा घात 2x अधिक 1 ते हे कसं सोडवणार ते एक लक्षात येते की लक्षात ठेवायचं कधी पण डावीकडे 8 आहे तर आपल्याला उजवीकडे पण 8 असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण काय करू 8चा घात x अधिक 1 बरोबर आता 64 कोणाचा घात म्हणजे वर्ग येतो तर 8चा वर्ग येतो बरोबर आहे. इथपर्यंत समजलं. आता पुढची गोष्ट लक्षात ठेवा की एक्सचा घात ए असेल त्याचबरोबर एक्सचा घात बी असेल म्हणजे डावीकडची संख्या आणि उजवीकडची संख्या सारखी असेल आणि याचा घात का असेल वेगळा असेल तर घातसुद्धा काय होतो समान होतो घातसुद्धा समान होतो. म्हणजे किती असणार एक्स अधिक 1 बरोबर किती 2 तर एक्स बरोबर 2 वजा 1 म्हणजे एक्स बरोबर किती असणार 1 म्हणजे एक्सची जी संख्या आहे ही किती आलेली आहे एक्स. आता आपण एक्सची संख्या किती आलेली आहे 1. आता आपल्याला प्रश्न विचारायला 3चा घात 2x अधिक 1 बरोबर 2 गुणेला एक्सची किंमत किती आहे 1 अधिक 1 तर बरोबर किती 3 2 गुणेला 1 म्हणजे किती 2 अधिक 1 म्हणजे 3चा घात किती होणार 3. 3चा घात 3 म्हटलं तर उत्तर किती येणार 27 कारण 3चा वर्ग किती येतो 9 त्याला आपण 3ने गुणाकार करू तर किती येणार 27. ओके आता हा एक झाला प्रश्न. आणखी एक प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न बघा 10चा घात किती दिलेला आहे 10चा घात 3x आहे. त्याचबरोबर बघितलं तर 125 दिलेलं आहे ओके आता 125 आहे. आता दोन गोष्टी इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सुरुवातीला बघा 10चा घात 3x आहे
तर आपण बघा मुलांनो एचा घात एक्स असेल गुणिला वाय असेल तर यालाच आपण असं पण लिहू शकतो एचा घात एक्स आणि या ब्रॅकेटच्या बाहेर काय असणार वाय. म्हणजे म्हणजे एका संख्येच्या दोन घात असेल त्यांचा गुणाकार असेल तर आपण हे ब्रॅकेटच्या बाहेर लिहू शकतो. तर मग यालाच कसं लिहिता येणार तर 10चा घात लक्षात ठेवसान काळजीपूर्वक 10चा घात एक्स गुणिला किती करू 3. आता बघितलं मुलांनो तर लक्ष ठेवसान इथं 125 आहे तर मग 5चा घात 3 असेल. 5चा घात किती होतो 125. मग 125च्या ठिकाणी आपण 5चा घात 3 लिहू. इथपर्यंत ठीक आहे. आता पुढची गोष्ट एक लक्षात ठेवसान आता या दोघांना आपण असं गुणाकारमध्ये असेल तर आपण असं लिहू शकतो. म्हणजे किती होणार 10 3x बरोबर किती 5चा घात 3. इथपर्यंत ठीक आहे. आता याला आपण लक्षात ठेवायला लागणार आपल्याला की हे आपण कसं सॉल्व करायला पाहिजे. म्हणजे बरोबर आहे का या दोन गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवणं आता गरजेचं आहे. तर ती गोष्ट आपण लक्षात ठेवू की एक्झॅक्टली कसं राहणार. तर यासाठी बघा मुलांनो हे जे असं न लिहिता मी याला थोडंसं काय करतो तुम्हाला समजण्यासाठी सोपी मेथड यूज करतो. जसं बघा कारण त्यांनी लांब लचक होणार. तर बघा मुलांनो एक्सचा घात ए असेल त्याचबरोबर बघूया मुलांनो वायचा घात ए असेल. म्हणजे आता संख्या काय आहे विरुद्ध आहे पण याचा घात काय आहे सारखा आहे. तर या संख्यासुद्धा काय होते सारख्या होते. या संख्यासुद्धा काय होते सारख्या होते. म्हणजे याचा अर्थ 10चा घात एक्स बरोबर किती असणार 5. 10चा घात एक्स बरोबर किती लिहिलं आपण 5. आता आपल्याला लक्ष द्यायचं मुलांनो इथे किती पाहिजे आपल्याला वजा 2x पाहिजे. म्हणून मी काय करतो लक्ष ठेवू का 10चा घात एक्स आहे याला वजा 2ने मी गुणाकार केला डावीकडे तर मग आपल्याला उजवीकडे सुद्धा काय करायला लागणार गुणाकार. तर मग हे या फॉर्म्युल्यानुसार किती होणार 10चा घात 2x बरोबर हे किती 5 म्हणजे किती हे 1/5चा वर्ग म्हणजे 10चा घात 2x बरोबर 1/, किती 25. म्हणजे उत्तर येणार 1/25. म्हणजे बघा मुलांनो आजचे जे आपण तिन्ही प्रश्न बघितले तिन्ही प्रश्नामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची इथे कॉन्सेप्ट यूज केलेली आहे. अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिकसुद्धा करा. ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर.